चंद्रपुरामध्ये सभेदरम्यान नाना पटोलेंनी भाजपवर टीका केली। भाजप आरक्षण संपवायला निघालंय, संविधान आरक्षण व्यवस्था भाजपला संपवायची आहे असं नाना पटोले म्हणाले। येत्या निवडणुकीत आपलं सरकार येणार, सरकार आल्यावर 1000 रुपये बोनस देणार, तर 3300 रुपये धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार असं आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं। पटोलेंनी पंतप्रधान मोदींना देखील निशाणा केलाय। पंतप्रधान मोदी देश जोडू शकले नाहीत, तर आज एक है तो सेफ हेचा नारा देत आहेत। पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला एटीएम बनवून ठेवलंय असंही पटोले म्हणाले। मी आपल्याला या ठिकाणी विश्वासाने सांगतो की महाराष्ट्र सरकार आपलं येते आहे। आल्या आल्या जे दर एकराला आपले जेवढे क्विंटल धान्य पिकते, कारण की दिवाळीच्या निमित्तानं आपण धान्य विकून टाकलं, तरी सुद्धा आम्ही निर्णय घेतोय की 1000 रुपये बोनस पर क्विंटलवर धान उत्पादक शेतकऱ्याला द्यायचा। 2300 रुपये आज समर्थन मूल्य आहे, म्हणजे याचा अर्थ 3300 रुपये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा धान उत्पादक शेतकऱ्यांना पर क्विंटल देण्याचा निर्णय आमचं सरकार करेल। 2 वेळा नरेंद्र मोदी हे बहुमतातले प्रधानमंत्री राहिले, पण बहुमतातले प्रधानमंत्री राहूनही देशाला एकत्रित करू शकले नाहीत। हे आम्ही नाही म्हणत, हे नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये या विधानसभेच्या निवडणुकात आलेत। एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, अशा पद्धतीची मानसिकता घेऊन महाराष्ट्राला तोडण्याची भूमिका त्यांनी मांडली। देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलू शकतील, पण देशाचा प्रधानमंत्री या पद्धतीने अगर बोलत असेल, जो देशाला एकत्रित करू शकले नाहीत, एवढा कमजोर प्रधानमंत्री आपण पहिल्यांदा या देशामध्ये पाहतोय।